नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे हिरव्या वाटाण्याची सुक्की भाजी। थंडीमध्ये वाटाण्याच्या शेंगा खाण्याची वेगळीच मजा असते। इथे माझ्या पप्पांच्या शेतामध्ये वाटाणे लावलेले आहे, ते मी तोडून घेत आहे। अशा प्रकारे मी भरपूर शेंगा तोडून घेतलेले आहे। आता मी एका ताटामध्ये शेंगा घेतलेले आहे। आता आपल्याला त्याचे दाणे काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे हे आपल्याला दाणे करून घ्यायचे आहे। एक एक करून सर्व शेंगांचे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे। इथे मी सर्व शेंगाचे दाणे करून घेतलेले आहे, आपण बघू शकता। येथे मी भाजीसाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे। कोथिंबीर, कांदा, हिरव्या मिरच्या आणि लसणाची पेस्ट आणि एक टमाटर घेतलेला आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटाणे घेतलेले आहे, ते आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी हे मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे। एकदम जाडसर किंवा आबडधोबड पण म्हणतात। आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपण तेल घालून त्यामध्ये जिरे घेतलेले आहे आणि एक मोठा कांदा मी त्यामध्ये टाकलेला आहे। आता आपल्याला छानपैकी त्याला परतून घ्यायचं आहे। कांदा परतल्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या आणि लसणाची पेस्ट घालून त्यामध्ये छानपैकी कलसून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे परतल्यानंतर मी त्यामध्ये एक टोमॅटो घालत आहे। इथे मी 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच कांदा मसाला आणि 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे। ते छानपैकी मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आपण मिक्सरमधून काढलेले वाटाणे घालत आहे। अशा प्रकारे मी त्यामध्ये घातलेले आहे आणि छानपैकी एकजीव करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मी एकजीव करून घेतलेला आहे। तिथे मी चवीनुसार मीठ घालत आहे। मीठ घातल्यानंतर मी त्याला छानपैकी मिक्स करून घेत आहे आणि आपल्याला आता 2 ते 3 मिनिटे छानपैकी झाकण ठेवायचं आहे। इथे आपण आता झाकण काढून बघणार आहे। अशा प्रकारे ही आपली भाजी छानपैकी झालेली आहे। इथे आपण बघू शकता। अशा प्रकारे ही आपली भाजी तयार झालेली आहे। झणझणीत और चटपटीत अशी ही आपली भाजी तयार आहे। मुलांच्या टिफिनसाठी तर एकच नंबर आहे। आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला कशी वाटली ती सांगा आणि तुम्ही पण नक्कीच करून बघा।